दावोस इथे जागतिक आर्थिक परिषदेत 4 लाख कोटींच्या सामंजस्य करारांवर सह्या. अनेक गुंतवणूकदार महाराष्ट्रात येण्यासाठी उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज सुनावणी. खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती. अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती. मुख्य प्रवक्तेपद अजूनही रिकामं असल्याचा मिटकरी यांचा खुलासा. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामातील अतिक्रमण हटवताना पोलिसांवर दगडफेक. डहाणूतील गंजाड गणेश जवळची घटना. महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाच्या संदर्भात आज चर्चा. निर्णयाच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्ते आक्रमक. दारू सोडा दूध प्या. वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना दिलं ग्लासभर दूध. रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अभिनव उपाय. डोंबिवलीमध्ये 62,000 पुस्तकांच्या माध्यमातून साकारलं प्रभू रामाचं मंदिर. 50 फुटांची भव्य प्रतिकृती आकर्षणाचं केंद्र. मनमाड मालेगावच्या शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे पाठ. कांद्याच्या ऐवजी हरभरा आणि ज्वारीवर भर. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ कायम. विधी शाखेच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमानुसारच प्रश्नपत्रिका. रामलल्लांची मूर्ती मंदिरात दाखल. अयोध्यावासियांच्याकडून मोठ्या उत्साहात स्वागत.